नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण हा कन्सेप्ट आपण बऱ्याच इयत्तांमध्ये स्टडी केलेला आहे. सर आयझॅक न्यूटन यांचं योगदान याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण बघतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. एका वर्तुळाकार कक्षेमध्ये हे ग्रह आणि उपग्रह फिरत असतात, त्याचप्रमाणे इतर 8 ग्रहही फिरत असतात. तर हे अशा प्रकारे कसे फिरू शकतात? कारण त्यामध्ये कोणताही एक्सेल वगैरे नाहीये, कोणताही आधार नाहीये. तरी पण ही एवढ्या वर्ष म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स झाले पृथ्वी म्हणजे सूर्यमाला तयार होऊन, तर तेवढ्या वर्ष हे कसे फिरत राहतात बरे? तर ह्याच्याविषयी सर आयझॅक न्यूटन यांनी काही कन्सेप्ट दिले. त्याच्यापैकी पुढला कन्सेप्ट आपण बघणार आहोत की वस्तूचं वस्तुमान आणि त्याच्यामधलं अंतर ह्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कसा लावला जातो. तर पाहूया पुढली स्लाइड. बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यासाठी बघा आपल्याला स्लाइडवर 2 वस्तू दिसत आहेत, ए आणि बी, ज्यांचं वस्तुमान m1 आणि m2 आहे. त्याच्यामधील अंतर बघा डी ने दाखवलेलं आहे. आता डी हे अंतर घेताना त्या वस्तूंच्या केंद्रापासून अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 फॉर्म्युले दिलेत बघा. समजा 2 वस्तू घेतल्या ज्यांचं मास m1 आणि m2 आहे आणि त्यांच्यामधील अंतर d आहे, तर त्यांच्यामध्ये लागलेलं गुरुत्वीय बल जे आहे ते m1 आणि m2 या मासच्या प्रॉडक्टला समानुपाती आहे. आता समानुपाती म्हणजे काय? हा गणिताचा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. समानुपाती म्हणजे जसं जसं हे प्रॉडक्ट वाढत जाईल तसा तसा गुरुत्वीय बल सुद्धा वाढत जातं. त्याने दुसरा फॉर्म्युला बघा, एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर आहे. म्हणजे एफ आणि डी स्क्वेअर यांच्यामध्ये काय संबंध आहे मुलांनो? बघा, जसं अंतर वाढत जाईल तसं गुरुत्व बल कमी होत जाणार. याचं कारण एफ हा इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात आहे त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला, लक्षात घ्या. आणि हेच दोन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला जी इथे डायग्राम दिसते त्याच्या वर बघा दिलेले आहेत एकत्र करून. कारण लेफ्ट हँड साइडला दोन्हीकडे एफ आहे, म्हणजे m1 m2 डायरेक्टली प्रपोर्शनल आणि डी स्क्वेअर हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, व्यस्त प्रमाणात आहे. तर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 अँड एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. म्हणजे एफ m1 m2 ला समप्रमाणात आणि डी स्क्वेअरला त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणात बदलतोय. आता पुढच्या फॉर्म्युलामध्ये बघा मी समानुपाती हे चिन्ह काढून त्या ठिकाणी इक्वल टू साइन टाकलं, परंतु असं करताना एक स्थिरांक घ्यावा लागतो. न्यूटननी या स्थिरांकाला नाव दिलं वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणजे जी, कॅपिटल जी. आता कॅपिटल जी चा अर्थ काय किंवा ह्याची व्हॅल्यू काय? कारण ह्याची व्हॅल्यू आपण जेव्हा न्यूमेरिक सॉल्व्ह करू त्यावेळेला आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता कॅल्क्युलेशन कसं करायचं बरं? तर एफ इंटू डी स्क्वेअर, एफ गुणिले डी स्क्वेअर, आणि ज्याला m1 आणि m2 म्हणजे 2 वस्तूंची मासेस जी आहेत त्यांच्या प्रोडक्टने डिवाइड करा, म्हणजे आपल्याला जी ची व्हॅल्यू काढता येईल. आता जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6.67 इंटू 10⁻11 म्हणजे 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग छेद किलोग्रॅम वर्ग इतका आहे. या जीचं एसआय पद्धतीतलं म्हणजे इंटरनॅशनली एक्सेप्टेड स्टँडर्ड जे आहे ते आहे न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. तर अशा प्रकारे विश्वामध्ये कोणत्याही 2 वस्तू असतात त्यांच्यामध्ये त्यांच्या मासनुसार आणि त्यांच्यामधील अंतरानुसार गुरुत्वीय बल कार्य करत असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक समान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि इफेक्ट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? त्यासाठी बघा, पृथ्वी भोवती चंद्र फिरतो. चंद्राच्या ह्या फिरण्यामुळे किंवा चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर जे पाणी आहे म्हणजे समुद्राचं पाणी त्याला भरती आणि ओहोटी येते. तर हा उपग्रह आपला चंद्र तो पृथ्वीभोवती फिरतो कसा? एका ठराविक कक्षेतच कसा फिरतो? किंवा सूर्याभोवती ही पृथ्वी फिरत असताना मिलियन्स ऑफ इयर्स पासून ती अशा एका वर्तुळाकार गतीमध्येच कशी फिरते
एकसमान गती म्हणजेच का फिरते? इथे एकसमान गती बोलण्याचं कारण म्हणजे पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सूर्याभोवती 365 दिवस आणि 6 तासच लागतात. याच्या पलीकडे याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी त्याची गती नसते, म्हणजे ही एक समान वर्तुळाकार गती आहे. तर कोणताही आधार नसताना ही पृथ्वी किंवा इतर 7 ग्रह या सूर्याभोवती कसे फिरतात? तर ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे गुरुत्वीय बल. आणि ते सेंटरकडे म्हणजे पृथ्वीचा सेंटर जो आहे त्याच्याकडे ते बल टाकलं जातं, ज्या बलाला अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलं जातं. तर त्याचं एक्सप्रेशन आपण बघूया मुलांनो. आपल्याला माहिती आहे चाल बरोबर कापलेले अंतर व त्यासाठी लागलेला काल. आता हे जे फॉर्म्युले आहेत हे आपण फिजिक्समध्ये मागच्या इथेच सुद्धा बघितलेले आहेत. म्हणजे आपली झालेली चाल म्हणजे वेलॉसिटी व्ही किती झालेली आहे, तर कापलेले किती अंतर आहे, त्यासाठी लागलेला काल किती आहे त्याच्यावर आपण ते ठरवू शकतो. समजा वस्तूचे वस्तुमान एम आहे आणि कक्षेची त्रिज्या आर आहे. म्हणजे लक्षात ठेवा मुलांनो की इथे आर ही त्रिज्या का घेतली असेल बरे? याचं कारण आपण दोन वस्तूंमधील अंतर घेतो, परंतु इथे जी वस्तू जेव्हा आपण अभिकेंद्री बलाचा परिणाम बघत असतो त्यावेळेला वस्तू वर्तुळाकार फिरते असं गृहीत धरलं जातं आणि म्हणून त्या दोन वस्तूच्या केंद्रकामधील अंतर म्हणजे डेफिनेटली त्रिज्या म्हणजे रेडियस असायला हवी, म्हणून इथे आर घेतलेला आहे. तिची चाल समजा व्ही ने दर्शवली तर प्रयुक्त होणारा अभिकेंद्री बल किती असेल? तर एफ बरोबर mv स्क्वेअर अपॉन आर म्हणजेच mv चा वर्ग छेद आर इतकं बल त्याच्यावर प्रयुक्त केलं जातं. आता ह्या स्लाइड मध्ये बघा मुलांनो की ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर. आता एक परिक्रमा म्हणजे तुम्हाला सांगितलं आपण पृथ्वी हा ग्रह कन्सिडर केला तर एक परिक्रमा म्हणजेच एक राऊंड पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे तो किती आहे तर 365 दिवस आणि 6 तास. म्हणजे हा परिघामध्ये फिरते म्हणजे एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय म्हणून आपण परिघाचा विचार करतो. म्हणून एका परिक्रमेत चाललेला अंतर म्हणजे त्या ऑर्बिटचा परिघ होईल म्हणजे ऑर्बिटचा सर्कम्फरन्स आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. आर म्हणजे काय होईल? त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर. त्यासाठी लागलेला वेळ म्हणजे इथे आवर्त काल म्हटलं जातं. आवर्त काल का? आवर्त सर्क्युलर शेप मध्ये कोणती गोष्ट आली की त्याला आवर्तन म्हटलं जातं. म्हणजे आवर्त काल बरोबर कॅपिटल डी घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे व्ही बरोबर कक्षेचा परिघ म्हणजे चाललेला अंतर किती आहे? कक्षेचा परिघ इतकं आणि त्याला टी ने डिवाइड केलेला आहे म्हणजेच आवर्त कालने डिवाइड केलेला आहे. बरोबर हा फॉर्म्युला 2πr चे टी इतका होईल. आता आपल्याला माहिती आहे अभिकेंद्री बल किती असतं? सेंट्रिपेटल फोर्स एफ बरोबर mv स्क्वेअर अपॉन आर. आता एम व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी व्हीच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू टाका 2πr/t त्याचा स्क्वेअर केला छेद आर. आता 2πr चा स्क्वेअर आला 4π²r². परंतु फॉर्म्युलामध्ये बघा फक्त तुम्हाला आर दिसतोय कारण आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटरला आर होता, तो आर आणि आर कॅन्सल झाला आणि म्हणून एक आर शिल्लक राहिला. r² मधला आर 4m π²r अपॉन t². ह्या आलेल्या रेशिओला आपण r²/r² म्हणजे डिनॉमिनेटरला सुद्धा r² ने मल्टिप्लाय करा आणि न्यूमरेटरला सुद्धा r² ने मल्टिप्लाय करा. आपल्याला मिळालेली व्हॅल्यू पुढे दिलेली आहे f बरोबर 4m π²/r² इंटू r³/t². ही अरेंजमेंट केलेली आहे फॉर्म्युल्याची आणि ब्रॅकेट मध्ये दिलेली जी व्हॅल्यू आहे r³/t² ही आपण कुठे पाहिलेली बरे? तर आपण केपलरचे 3 नियम बघितले मुलांना. त्याच्यात तिसरा नियम जो होता त्याच्यामध्ये t² हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ होता. त्यात म्हणजेच t²/r³ बरोबर k होता, परंतु इथे उलट झालेला आहे, व्यस्त आलेला आहे आणि म्हणून k ची व्हॅल्यू घेताना आपण डिनॉमिनेटर मध्ये ती व्हॅल्यू देतो म्हणजेच f बरोबर 4m π² अपॉन r²k. आता इथे बघा 4 हा डिजिट आहे तो स्थिरच असतो. m समजा आपण पृथ्वी पकडली तर त्याचं वजन त्याचं वस्तुमान स्थिर आहे. पायची व्हॅल्यू 3.14 किंवा 22/7 आहे आणि k हा तर स्थिरांक आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी स्थिर आहेत. म्हणून f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². म्हणजे सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह यांचं जे परिभ्रमण होत असतं त्याच्यासाठी लागणारं बल हे त्याच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. हे इथे सिद्ध होतं. बघा मुलांनो पृथ्वीचं गुरुत्वीय बल म्हणजेच कोणतीही वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित होते. समजा आपण एखादा चेंडू उंच उडवला म्हणजे आपण त्याच्यावर मस्क्युलर फोर्स लावलेला आहे, तो काही वेळाने परत पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतो. तर पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित का होतो बरे? तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याच्यावर कार्य करत असतं.
म्हणजे आपण एकदा चेंडू उंच फेकला की गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध काम करत असतो, म्हणजे आपलं मस्क्युलर फोर्स जो आहे तो गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होतो आणि म्हणून एका ठराविक क्षणी गेल्यानंतर जेव्हा दोन्ही बल म्हणजे आपण लावलेलं बल आणि गुरुत्वीय बल एक होतं, समान होतं, त्यावेळेला परत एकदा ती वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित होते. म्हणजेच पृथ्वीचे वस्तुमान केंद्र जिथे आहे त्या केंद्रबिंदूकडे आकर्षित होतं. कोणत्याही वस्तूचं वस्तुमान केंद्र काढताना लक्षात ठेवा, म्हणजे ज्या केंद्रामध्ये त्या वस्तूचं पूर्ण वस्तुमान एकवटलेलं आहे त्या केंद्राला त्याचं वस्तुमान केंद्र असं म्हणतात. तर पृथ्वीचा वस्तुमान केंद्र कोणता आहे, तर पृथ्वीचा केंद्रबिंदू. तर मुलांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलो? न्यूटनच्या नियमानुसार लावलेलं बल जे आहे ते कोणत्याही दोन वस्तूंच्या मासच्या प्रोडक्टला समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला व्यस्त प्रमाणात असतं. त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितला, F बरोबर G m1 m2 बाय d स्क्वेअर. हा G म्हणजे काय, तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजेच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर इतकी आहे. त्याच्यानंतर पृथ्वी किंवा कोणतेही ग्रह सूर्याभोवती फिरताना एका कक्षेत फिरताना अभिकेंद्री बल लावलं जातं. त्या अभिकेंद्री बलाचं एक्सप्रेशन आपण बघितलं, ज्याच्यामध्ये आपल्याला कळून चुकलं की F लावलेलं बल जे आहे ते दोन वस्तू किंवा सूर्य आणि ग्रह यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात कार्य करत असतं. आणि वस्तुमान केंद्र, पृथ्वीचं वस्तुमान केंद्र म्हणजे काय, किंवा कोणतीही फेकलेली वस्तू ही पृथ्वीच्या वस्तुमान केंद्राकडे अट्रॅक्ट होते, हे आपण बघितलं. धन्यवाद.